वानराकडून. आणि त्यानंतर महाराज नारदांचा देखील शाप होता. एक कारण सांगायचं राहिलं नाही का, विश्वमोहिनीच्या ठिकाणी आसक्त झाले होते. देवर्षी नारदांनी शाप दिला होता भगवंताला, वानराचं मुख दिलं होतं नाही का देवर्षी नारदांना. तर जा म्हणे पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला पत्नीचा विरह होईल आणि वानरच मात्र तुमची मदत करेल. हे कारण होतं भगवंताच्या अवताराचं. तर चला इकडे रावणाने महाराज अशा प्रकारे वरदान मागितलं आणि कुंभकर्ण जो आहे याच्या जिभेवर देवलोकाने सरस्वती मातेला बसविलं आणि 6 महिन्याची झोप महाराज त्यांनी मागून घेतली की 6 महिने मी झोपेल. आणि कुंभकर्ण हे अहंकाराचं प्रतीक आहे, ते झोपलेलं बरं आहे. आणि विभीषणजी यांनी भक्तीचं वरदान मागितलं आणि चला आता मात्र सुंदर या रावणाचा संहार करण्याकरता भगवंत अवतरित होणार आहे दशरथ राजाच्या इथे. तर त्या राजाचं महाराज दिव्य चरित्र वर्णन करून सांगत आहे. ऐका महाराज, भगवंताचं अवतरित होण्याचं एक देखील दुसरं फार मोठं कारण आहे. जब जब हो य धर्म के हानी नाही का, यदा यदा हि धर्मश्च ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थाना अधर्मश्च तदात्मानं सृजाम्यहम्. भगवंताने हे प्रयोजन सांगितलं. तर चला आता दशरथ राजा जो आहे हा अयोध्येचा महाराज चक्रवर्ती सम्राट राजा आहे. अत्यंत गुणवान आहे, गुणसंपन्न आहे. त्याचप्रमाणे महाराज अत्यंत ऐश्वर्य संपन्न आहे. एवढंच नाही तर अतिशय सज्जन आहे, एवढंच नाही तर ज्ञानी आहे. ज्ञानी आहे परंतु त्या ज्ञानाला भक्तीची जोड आहे. म्हणून ज्ञानी भक्त आहे. त्यांचं वर्णन तुलसीदासजी महाराज करतात. एक बार भूपती होत्या, कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा माता. महाराज जीवनामध्ये कशाचीच न्यूनता नव्हती. ऐश्वर्य एवढं होतं की स्वर्गातील देव लालायित होईल पाहून. सत्ता महाराज एवढी होती की मोठमोठे महान चक्रवर्ती सम्राट राजाच्या चरण कमलावर नतमस्तक व्हायचे. परंतु संमती महाराज अशी होती की वशिष्ठांसारखे गुरु महाराज त्यांचा आदर करायचे. असा दशरथ राजा. फक्त जीवनामध्ये एकच न्यूनता होती आणि ती म्हणजे बराच काल होऊन गेला पुत्र प्राप्ती झाली नव्हती. परंतु पुत्र प्राप्तीची पीडा महाराज दशरथ म्हणजे पुत्र प्राप्ती नाही याची पीडा दशरथ राजाला नव्हती. आणि हे पाहून वशिष्ठ ऋषींना महाराज नेहमी वाईट वाटायचं. त्यांना असं वाटायचं की एकदा जर या राजाला पुत्र प्राप्त नाही याची पीडा झाली तर मी काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निमित्ताने याला मूल झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु राजाला त्याची पीडा नव्हती. एक दिवस प्रसंग असा घडला की महाराज या अयोध्येच्या विशाल अशा राज दरबारामध्ये दशरथ राजा बसलेला आहे. सोबत महाराज 3ही पत्न्या बसलेल्या आहेत. 3ही माता बसलेल्या आहे, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी माता. समोर महाराज वशिष्ठ ऋषी आणि अरुंधती माता बसलेल्या आहेत. आणि त्यावेळेला वशिष्ठ ऋषींचा जो मुलगा आहे छोटा हा अतिशय रडायला लागला. महाराज भरपूर समजावायला लागला अरुंधती माता, परंतु रडणं थांबवित नव्हता बाळ. त्यावेळेला कौसल्या, कैकेयी, सुमित्रा या 3ही मातांना त्या मुलाला घेतलं. भरपूर समजून सांग म्हणजे चुप बसेल असा प्रयत्न केला. परंतु महाराज ते मुलं रडतच होतं, रडणं त्याचं थांबतच नव्हतं. आणि अशा वेळेला आज दशरथ राजा विचारायला लागला वशिष्ठ ऋषींना, म्हणे तुमचं हे
हे बाळ जे आहे हे एवढं का रडत आहे म्हणे. ऋषी आपलं हे महात्मा हा चूप का बसत नाही. आणि त्यावेळेला वशिष्ठ ऋषीने उत्तर दिलं म्हणे राजा हे जे मूल आहे ते याकरता रडत आहे की तो म्हणत आहे की तुमचं तर पौराहित्य जे आहे ते करण्याकरता दशरथ राजा आहे, परंतु पुढे आम्ही पौराहित्य कोणाचं करू. आमचे कोणी यजमान नाही, माझं कोणी यजमान नाही, माझं कोणी यजमान नाही. आणि हेच शब्द महाराज दशरथ राजाच्या हृदयावर घाव करून गेले. रात्रंदिवस महाराज तो शब्द दशरथ राजाच्या त्या हृदयामध्ये घुमत होता, स्वस्थ बसू देत नव्हता. आणि अशा वेळेला महाराज रात्र निघून गेली, पहाट झाले. जो व्याकुल झालेला दशरथ राजा आहे तो गुरुदेव वशिष्ठांकडे महाराज आलेला आहे. नतमस्तक दशरथ राजा झाला आणि म्हणायला लागला की म्हणे हे प्रभू तुमच्या कृपेने तर माझ्याकडे सर्व आहे, कशाचीही कमतरता नाही, परंतु जीवनामध्ये एकच न्यूनता आहे की या अयोध्येच्या राजगादीला एक राजकुमार नाही. आणि म्हणून तो राजकुमार व्हावा, ते मूल व्हावं. आणि असं जसंही म्हटलं त्यावेळेला वशिष्ठ ऋषी अतिशय आनंदित झाले. म्हणे राजा जा, आता तू काहीही काळजी करू नको, तुला एकच नाही तर 4 मुलं होईल. धीर तेत सुनीता एकच नाही तर तुला 4 पुत्र होईल. त्याकरता आता तू एक काम कर, पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन कर. हे ऐकलं दशरथ राजाला अत्यंत आनंद झाला. आणि महाराज आज या अयोध्या नगरीमध्ये पुत्र कामेष्टी यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. भव्य दिव्य आणि विशाल महाराज यज्ञ मंडप तयार करण्यात आला. मोठे अधिकारवान ऋषीगण यांना निमंत्रित करण्यात आलं. बरोबर महाराज विभांडक ऋषीचे जे मुलगा आहे, जे पुत्र आहे शृंगी ऋषी, त्यांनाही बोलविण्यात आलं. आणि चला अत्यंत मंगलमय अशा या वातावरणामध्ये सर्व ऋषीमुनी महाराज या अयोध्या नगरीमध्ये यायला लागले. सर्वांचं दशरथ राजांनी स्वागत केलं. जागी महाराज यज्ञ कुंड आहे. मेन काय म्हटलेला मुख्य जो यज्ञ आहे त्या यज्ञाजवळ दशरथ राजा आपल्या 3ही पत्नी समवेत वशिष्ठ ऋषी आणि शृंगी ऋषी यांच्या सोबत बसलेले आहे. चला वेदांच्या ऋचामध्ये आज महाराज त्या यज्ञामध्ये घृत टाकण्यात आलं, समिधा टाकण्यात आल्या. यज्ञ महाराज प्रदीप्त झाला आणि वेदांच्या ऋचामध्ये त्या यज्ञातील ज्या ज्वाला आहे त्या अंतराळामध्ये जायला लागल्या. पाहता पाहता अत्यंत प्रसन्न वातावरण झालं. आणि अशा या प्रसन्न वातावरणामध्ये यज्ञातून महाराज यज्ञ पुरुष नारायण भगवान अत्यंत प्रसन्न होऊन प्रगट झाले. आणि ज्यांच्या हातामध्ये प्रसाद आहे तो प्रसाद दशरथ राजाला देत महाराज यज्ञ पुरुष नारायण भगवान म्हणतात, दशरथा हे घे पाय सदा, पाय सदा, दशरथा हे घे पाय सदा, पाय सदा, पाय सदा, पाय सदा, तुझा
प्रसन्न झाले कृपा तुझ्यावर